स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी केलं वेक्टर चॅप्टरला, कंप्लीट वेक्टर चॅप्टर आपण स्टडी केला. काल मित्रांनो स्टडी केला आपण क्रॉस प्रोडक्ट. आता क्रॉस प्रोडक्ट नंतर आपण मित्रांनो वेक्टर चॅप्टर आपला एंड झाला. त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स दिले आपण, त्याच्यावरती एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले. आता मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं न्यू चॅप्टरला, न्यू टॉपिकला. आता मित्रांनो आपण स्टडी करू. आता आपण मित्रांनो स्टडी करतो आपण कायनेमॅटिक्सला. म्हणजे कायनेमॅटिक्स, आता कायनेमॅटिक्स काय आपल्याकडे ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन. जो मोशनचा पार्ट आहे त्या मोशनच्या पार्टला मित्रांनो आपण आता स्टडी करणार, त्याला म्हणायचं कायनेमॅटिक्स. आता कायनेमॅटिक्स मध्ये फर्स्टला मी पहिल्या चॅप्टरला आपण स्टडी करू मित्रांनो, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. फर्स्ट लाईन लिंक टाकायची मित्रांनो, सगळ्यांनी लिंक टाका. आपल्याकडे जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याला मी स्टडी करू आपण, त्याला मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मित्रांनो आपल्याला मोशन इन अ स्ट्रेट लाईन स्टडी करायचं, त्याला म्हणतो आपण कायनेमॅटिक्स मध्ये तो चॅप्टर. म्हणजे आता कायनेमॅटिक्स आपण स्टडी केलं मित्रांनो. कायनेमॅटिक्सला काय म्हणणार, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन. फक्त मोशनची ब्रँच आहे, त्याला काय म्हणतो आपण कायनेमॅटिक्स. आता कायनेमॅटिक्स मध्ये फर्स्ट ना आपल्याला स्टडी करायचं काय, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये मित्रांनो सिंपल, आता एकदम खूप इझी आपल्याला टॉपिक आहे. म्हणजे कायनेमॅटिक्स सगळ्यात फिजिक्स मधली इझी ब्रँच आहे, एकदम सिंपल वाली ब्रँच आहे मित्रांनो, सोपी ब्रँच आहे. तर फर्स्टला मी टायटल टाकतो रेस्ट अँड मोशन. आता रेस्ट अँड मोशन. नेक्स्टला फर्स्टला आपण काय म्हणतो मित्रांनो, व्हॉट इज द मोशन. आपल्याला पहिला प्रश्न असतो रेस्ट. रेस्ट म्हणजे तर काय असतं आपल्याकडे, बॉडी कुठे रेस्ट वरती, म्हणजे वेलॉसिटी किती म्हणणार आपण त्याची, 0. आता मोशन, आता नेक्स्टला जो पॉइंट आहे तर मोशन. मोशन कशाला म्हणायचं, व्हॉट इज द मोशन. तर मोशन कशाला म्हणतो आपण, मोशन इज अ चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल इन किंवा विथ अ टाइम. एखाद्या पार्टिकलनी आपली पोझिशन चेंज केली विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत, तर त्यालाच काय म्हणतो आपण मित्रांनो, मोशन. तर मोशन किंवा द चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ टाइम टी इज कॉल्ड एज द मोशन. आपण आता मोशनला आपण काय नाव दिलं, द मोशन. द चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ टाइम टी इज कॉल्ड एज द मोशन. आता हे मोशन आहे. आता मोशन कशाला म्हणतो आपण, आता छोटस लक्ष द्यायचं इकडे. आपण असं कन्सिडर केलं मित्रांनो, एक आपल्याकडे बस आहे, एक डब्बा बस आहे. आपण असं कन्सिडर केलं, डब्बा म्हणजे बस आहे आपल्याकडे. या बस मध्ये दोन मी पर्सनला सीट केलं, ही बस आहे आपल्याकडे, आणि बस ट्रॅव्हल होती विनॉट वेलॉसिटी. कोणत्या डायरेक्शनला, आपल्याकडे राईट डायरेक्शनला. सिंपल मध्ये मी आपण याला कन्सिडर केलं, आपल्याकडे एक पर्सन आहे आणि याला ए बी आणि एक पर्सन आहे आपल्याकडे सी वाला पर्सन. याला म्हणलं मी ऑब्झर्वर. काय नाव दिलं आपल्याला आता, ऑब्झर्वर. एक ऑब्झर्वर आहे आपल्याकडे, एक ऑब्झर्वर आहे आणि बस आहे. ती बस आपल्याकडे फर्स्टला बस आहे मूव्हिंग. बस कशामध्ये, मोशन मध्ये. ठीक आहे. आता मी सिंपल असं विचारतो तुम्हाला, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. दोन पर्सन आहेत, ए एक पर्सन आहे आपल्याकडे आणि सेकंडला बी पर्सन आहे. म्हणजे दोन पर्सन आहेत, ए आणि बी. ते ए आणि बी कशामध्ये बसले, आपल्याकडे बस मध्ये बसले. आणि बस काय होती, ट्रॅव्हल आहे. आणि ट्रॅव्हल बस कुठल्या डायरेक्शनला, राईट डायरेक्शनला, विनॉट वेलॉसिटी. सिंपल आहे. मी फक्त तुम्हाला आता विचारलं वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. म्हणजे ए ची जी वेलॉसिटी ती बी च्या रिस्पेक्टिव्ह मध्ये किती, ए ची वेलॉसिटी बी च्या रिस्पेक्टिव्ह मध्ये किती सांगणार तुम्ही. आता मी असं विचारलं, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. बी च्या रिस्पेक्टिव्ह मध्ये ए ची वेलॉसिटी किती, तर ए ची वेलॉसिटी किती सांगणार तुम्ही. तुम्ही फॉर एक्झाम्पल दोन मित्र आहेत, दोन मित्र बसमध्ये चालले, ट्रॅव्हल होत असतील. तर ए च्या बसमध्ये आपण याला असं कन्सिडर केलं, ए वाला जो मित्र आहे त्याला आपण नाव दिलं चिंटू, आणि कोण आहे आपल्याकडे, मिंटू. चिंटू विथ रिस्पेक्ट टू मिंटू, बरोबर. तर आपल्याकडे मिंटूच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये चिंटूचं स्पीड विचारलं तुम्हाला, तर आपण किती सांगणार आहे. दोन्ही मित्र बसमध्ये आहेत, बस मुव्हिंग आहे. बस काय आपल्याकडे मुव्हिंग आहे, म्हणजे बस मोशन मध्ये. पण मी फक्त तुम्हाला विचारलं चिंटूच्या म्हणजे मिंटूच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये चिंटूचं स्पीड किती, तर तुम्ही किती सांगणार त्याला. आपण काय सांगणार मित्रांनो, आपल्याकडे मिंटूच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये चिंटूचं जे स्पीड आहे ते चिंटू कुठं असं रेस्ट वरती, फक्त बसमध्येच आहे. म्हणजे चिंटू बी आणि मिंटू बी दोघं बी एकाच बसमध्ये आहेत. तर मिंटूनी जर बस चिंटूकडे पाहिलं तर चिंटू कुठे रेस्ट वरती. मग आपण म्हणतो की चिंटूचं जे स्पीड आहे आपल्याकडे ते कुठे रेस्ट वरती, म्हणजेच किती इज इक्वल टू 0. लक्षात आलं. आता नेक्स्टला तिथं ऑब्झर्वर आहे. त्या ऑब्झर्वरनी ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे हे
इथे चिंटू होता, मिंटू होता, सी एक ऑब्झर्वर आहे. आता सी ऑब्झर्वर मी असं तुम्हाला विचारलं, द व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी. बरोबर, इथे विचारलं तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ चिंटू, कुणाचं स्पीड आहे आपल्याकडे, चिंटूचं स्पीड, आणि विथ रिस्पेक्ट टू आपल्याकडे कोण, सी. म्हणजे ऑब्झर्वरनी ऑब्झर्व केलं तर आता काय स्पीड विचारला, चिंटूचं. तर मी विचारलं तुम्हाला, आता याला म्हणतो मी व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सी, म्हणजे सी च्या रिस्पेक्ट मध्ये चिंटूचं स्पीड किती, पी नॉट स्पीड आहे. जे बसचं स्पीड आहे ते स्पीड कुणाचं आहे आपल्याकडे आता, एचं, म्हणजे चिंटूचं. लक्षात आलं. मग आपण काय कन्सिडर केलं मित्रांनो, आता इथं ए विथ रिस्पेक्ट टू सी, तर मग सी च्या रिस्पेक्टिव्ह मध्ये जे एचं स्पीड आहे ते स्पीड किती माझ्याकडे, पी नॉट व्हेलॉसिटी. ह्याला म्हणायचं मित्रांनो फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे हे ऑब्झर्वर आहे, म्हणजे कुणाच्या फ्रेम मध्ये कुणाचं स्पीड किती, म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फर्स्टला मी सांगितलं व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए च्या रिस्पेक्टिव्ह मध्ये बी चं स्पीड, म्हणजे मिंटूच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये चिंटूचं स्पीड किती होतं, रेस्ट वरती, म्हणजे किती, 0. मी असं जरी विचारलं ए बी विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे मिंटू विथ रिस्पेक्ट टू चिंटू, चिंटीच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये मिंटूचं स्पीड किती, मिंटू बी कुठं होता, रेस्ट वर. पण ऍक्च्युअल दोघं बी जे बस मध्ये ट्रॅव्हल होते ते कितीच्या बसनी, पी नॉट व्हेलॉसिटीच्या स्पीडने. मग आपण कन्सिडर केलं की ऑब्झर्वरला विचारलं, त्या दोघांना बी एक ऑब्झर्वर आहे ऑब्झर्व करणारा, तर ह्या सी ला ऑब्झर्वरला विचारलं ए आणि बी चं, म्हणजे चिंटू आणि मिंटूचं जे स्पीड होतं ते स्पीड किती होतं माझ्याकडे, पी नॉट व्हेलॉसिटी. ते हे होतं मित्रांनो मोशन आणि रेस्ट. मोशन कशाला म्हणायचं आणि रेस्ट कशाला म्हणायचं, लक्षात आलं. आता आपण काय म्हणतो की पार्टिकल मूव्ह होतो, तर टोटल बस मूव्ह झाली, तर चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण, मोशन. आता नेक्स्ट ला, आता मित्रांनो हे होतं मोशन मध्ये. आता आपल्याला स्टडी करायचं डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता नेक्स्ट ला जो पॉइंट आहे मित्रांनो, छोटे छोटे पॉइंट आहेत आपल्याकडे इंट्रोडक्शन मध्ये, खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला स्टडी करायचं मित्रांनो. हे सगळ्याला माहिती मित्रांनो, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स कशाला म्हणतो आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो ते आपल्याकडे. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, आपण कशाला डिस्प्लेसमेंट म्हणतो ते स्टडी करू, आणि व्हॉट इज द डिस्टन्स कशाला म्हणायचं ते स्टडी करू. मित्रांनो आपल्याकडे एक ग्राफ, याचा एक ग्राफ काढला, या पॉइंट मध्ये एक ग्राफ आहे आपल्याकडे, तिथे एक पॉइंट आहे, एक XY प्लेन आहे. कोणता प्लेन आहे आपल्याकडे, XY प्लेन वरती. इथे ए पॉइंट आहे आपल्याकडे, बी पॉइंट आहे, आणि इथे कोणता पॉइंट आहे, सी, ए बी सी. ठीक आहे, ए बी सी पॉइंट आहे आपल्याकडे. तर ह्या पॉइंट मध्ये इथलं जे डिस्टन्स आहे ते 5 किलोमीटर आहे, आणि टोटल डिस्टन्स आहे माझ्याकडे 7 किलोमीटर. तर मी असं सांगितलं की एक पर्सन आहे, त्या पर्सनला मूव्ह करायला सांगितलं, ए टू बी ट्रॅव्हल करायला सांगितलं, आणि ए सी बी ट्रॅव्हल करायला सांगितलं. बरोबर, ए सी बी ट्रॅव्हल करायला सांगितलं आणि ए बी ट्रॅव्हल करायला सांगितलं. तर ए टू बी चं जे डिस्टन्स आहे ते ए टू बी चं डिस्टन्स किती आपल्याला 5 किलोमीटर, आणि ए सी बी ट्रॅव्हल केलं डिस्टन्सला तर ते किती होतं माझ्याकडे, 7 किलोमीटर. आता सिंपल मध्ये हा शॉर्टकट म्हणतो आपण आणि हा लॉंग कट म्हणतो. बरोबर, आपण शॉर्टकट मध्ये जाणार का लॉंग कट मध्ये जाणार हे आपल्याला डिफाइन करायचं. नेक्स्ट व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट, कमीत कमी डिस्टन्स 2 पॉइंट मधलं म्हणजे काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला म्हणजे काय होतं मित्रांनो आपल्याला, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट, म्हणजे 2 पॉइंट मधलं कमीत कमी डिस्टन्स, कमीत कमी अंतर म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आपल्याकडे आता, तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती, ए टू बी डिस्प्लेसमेंट आहे. लक्षात आलं, ए टू बी काय आपल्याकडे डिस्प्लेसमेंट, ए टू बी डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 5 किलोमीटर हे झालं डिस्प्लेसमेंट. बरोबर, आणि नेक्स्ट ला आता मी काय करेन, नेक्स्ट ला आपल्याला काय स्टडी करायचं, डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू किती, डिस्टन्स इज अ टोटल पाथ लेंथ. कोणती आपल्याकडे, टोटल पाथ लेंथ कव्हर्ड बाय. आता टोटल पाथ लेंथ मी कव्हर केली. आता नेक्स्ट ला ए सी आणि काय म्हणतो आपण त्याला, बी. टोटल कव्हर पाथ लेंथ आहे ती किती आपल्याकडे, ए सी बी ही झाली टोटल कव्हर्ड पाथ लेंथ. म्हणजे टोटल पाथ लेंथ कव्हर केली आहे का ऑब्जेक्टनी, तर
त्याला काय म्हणतो मी डिस्टन्स. म्हणजे एसीबी किती किलोमीटर आहे आपल्याकडे 7 किलोमीटर हे झालं डिस्टन्स. म्हणजे आता डिस्टन्स म्हणजे काय म्हणणार आपण टोटल पाथ लेंथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. मित्रांनो डिस्प्लेसमेंट मध्ये आपण मेजर करतो कमीत कमी अंतर दोन पार्टिकल मधलं किंवा दोन पॉइंट मधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय झालं डिस्प्लेसमेंट. आणि जे टोटल पाथ लेंथ आहे म्हणजे टोटल डिस्टन्स किंवा टोटल अंतर मी कव्हर करून येईल ए सी बी च त्याला काय म्हणायचं मित्रांनो डिस्टन्स किंवा आता डिफरंट कशामधला दोन मधला. आता मित्रांनो नेक्स्ट ह्या डिस्प्लेसमेंटला कोणती क्वांटिटी म्हणायचं आणि डिस्टन्सला कोणती क्वांटिटी म्हणायचं. तर डिस्टन्स आपल्याकडे जे डिस्प्लेसमेंट आहे तर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आपल्याकडे वेक्टर क्वांटिटी. आता डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी आणि डिस्टन्स इज अ कोणती क्वांटिटी स्केलर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी का म्हणतो आणि स्केलर क्वांटिटी का म्हणतो. तर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटी मध्ये काय असते मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन. म्हणजे डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड बी आहे आणि डायरेक्शन पण आहे म्हणून तिला काय म्हणायचं आपण आता वेक्टर क्वांटिटी. आणि नेक्स्ट ला डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी मध्ये काय होतं इट हॅज अ ओनली मॅग्निट्यूड. मग इथे काय कन्सिडर केलं आपण मॅग्निट्यूड ऍज वेल एज काय म्हणलं आपण त्याला डायरेक्शन. आणि नेक्स्ट ला तिथे फक्त आपण काय म्हणतो त्याला स्टडी करतो मित्रांनो मॅग्निट्यूडला स्टडी करतो म्हणून आपण सांगितलं की डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन म्हणून आपण तिला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. आणि डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी इट हॅज अ ओनली मॅग्निट्यूड स्टडी करतो म्हणून आपण काय कन्सिडर केलं तिला स्केलर क्वांटिटी. हे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आता डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी झाली वेक्टर क्वांटिटी आणि डिस्टन्स कोणती क्वांटिटी झाली आपल्याकडे स्केलर क्वांटिटी. आता दोन्ही मध्ये काय सांगितलं आता दोन्ही मध्ये थोडा डिफरन्स बघा. तर डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट इथे डिस्प्लेसमेंट आणि टोटल लिहितो. डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू काय आपल्याकडे डिस्टन्स. डिस्टन्स हे मॅक्झिमम असू शकते कशापेक्षा डिस्प्लेसमेंट असते. आता आपल्याला टोटल पाथ येते तुम्ही आता इथे एक्झाम्पल स्टडी केला ए टू बी काय झालं डिस्टन्स आहे डिस्प्लेसमेंट आहे आणि डिस्टन्स कोणतं 7 किलोमीटर म्हणजे डिस्टन्स हे मॅक्झिमम आहे कशापेक्षा डिस्प्लेसमेंट पेक्षा. बरोबर. तर नेक्स्ट ला तुमचं दोन्ही इक्वल बी असू शकतं म्हणजे तुम्ही त्याला लिहिलं डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स. इज इक्वल टू डिस्टन्स. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे इक्वलही असू शकतं आणि डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू डिस्टन्स. लक्षात आलं मित्रांनो हे होतं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आणि काय म्हणतात आपण त्याला डिस्टन्स. आता मित्रांनो छोटासा एक प्रॉब्लेम पाहू त्याच्यावरती आपण एक क्वेश्चन्स पाहू. क्वेश्चन स्टडी केल्यानंतर तुमच्या खूप आणखी क्लिअर लक्षात येऊन जाईल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं स्टडी करतो आपण. छोटासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ते मित्र प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक इक्वेशन आपण क्वेश्चन स्टार्ट करून क्वेश्चन मित्रांनो फर्स्ट वाला क्वेश्चन अ पार्टिकल मूविंग 5 meter towards east direction toward east and 12 meter toward the north. Find out displacement and distance. Displacement and distance. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. सिंपल आहे मित्रांनो. आपण सोल्युशन मध्ये
मध्ये डायरेक्टली काय करणार आता सोल्युशन मध्ये मी डायरेक्टली काय करेन डायरेक्शन प्रश्न फाइंड आउट करेन. तर मित्रांनो मी डायरेक्शन लावतो. इकडे नॉर्थ डायरेक्शन, इकडे कोणतं ईस्ट आहे, इकडे आपल्याकडे साऊथ आहे, इकडे कोणतं वेस्ट आहे. म्हणजे न्यूज काढला, न्यूजला काढला तर न्यूजला काढल्यानंतर डायरेक्शन मी फर्स्टला काय म्हणलं पार्टिकल मुव्हिंग 5 मीटर टुवर्ड द ईस्ट. एक पार्टिकल येतो, एक पार्टिकल माझ्याकडे कुठे गेला आता फर्स्टला 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. बरोबर ना, ईस्टला किती गेला 5 मीटर अँड 12 मीटर टुवर्ड द नॉर्थ डायरेक्शन. 12 मीटर कोणत्या डायरेक्शनला आता नॉर्थ डायरेक्शनला. 12 मीटर आहे आपल्याकडे टुवर्ड द नॉर्थ. मग इथं 12 मीटर गेलं टुवर्ड द नॉर्थला. हे इनिशियल पॉइंट होता. हे कोणतं होतं आपल्याकडे इनिशियल ए, हे आपल्याकडे बी आणि याला काय नाव दिलं सी. आता इनिशियल आणि फायनल सी पॉइंट पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं फाइंड आउट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तर फर्स्टला मी कॅल्क्युलेट करेन मित्रांनो डिस्टन्स. अगोदर आपण कॅल्क्युलेट काय केलं मी डिस्टन्सला कॅल्क्युलेट केलं. डिस्टन्स किती चालला म्हणणार आपण टोटल पाथ लेंथ. डिस्टन्सला आता काय केलं आपण टोटल पाथ लेंथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स आहे तर टोटल पाथ लेंथ चालला. तर किती पाथ लेंथ चालला माझ्याकडे A to B चालला आणि B to C चालला. तर टोटल पाथ लेंथला A to B प्लस B to किती C किती मीटर डिस्टन्स कव्हर केलं. A to B किती होतं आपल्याकडे 5 मीटर आणि प्लस B to C किती होतं 7 मीटर. तर टोटल किती चालला म्हणणार आपण सॉरी 12. इथे किती आपल्याकडे 12. तर टोटल किती चालला म्हणणार आपण 17 मीटर. हे झालं आपल्याकडे डिस्टन्स. म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं मित्रांनो 17 मीटर. आता नीट लक्ष द्या डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं. आता काय कॅल्क्युलेट करतो आपण डिस्प्लेसमेंटला. तर डिस्प्लेसमेंट किती होईल आपल्याकडे. डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी मी डिस्प्लेसमेंट किती सांगणार इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. तुम्हाला फायनल फक्त कॅल्क्युलेट करायचं किती A to C कॅल्क्युलेट करणार. मी काय करतो आपण डिस्प्लेसमेंट कशाला म्हणणार द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. कमीत कमी डिस्टन्स आहे 2 पॉइंट मधले. हे कमीत कमी डिस्टन्स आहे. मी एवढा टोटल पाथ लेंथ चालत नाही बरोबर ना. तिथे डायरेक्टली मी काय केलं 2 पॉइंटला एक लाईन ड्रॉ केली आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं माझ्याकडे 2 पॉइंट मधला. तर 2 पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्सला मी कॅल्क्युलेट केलं तर इथे माझ्याकडे अँगल किती आला मित्रांनो 90 डिग्री. तिथे एक वेक्टर आहे तर किती 5 चा आणि इथे कितीचा आपल्याकडे 12 चा. मी दोन वेक्टरचा मी रिझल्टंट कॅल्क्युलेट करू शकतो. किती अँगल आहे माझ्याकडे 90. म्हणजे आपल्याला A to C कॅल्क्युलेट होईल. मग डिस्प्लेसमेंट कोणतं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला A to C. A to C इज इक्वल टू आपल्याकडे जो फॉर्म्युला लिहिल तर A to C इज इक्वल टू बरोबर. मग A to C कॅल्क्युलेट करायचं असेल तर इन अंडर रूट मी फॉर्म्युला काय वापरेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे किती 5 चा स्क्वेअर आणि प्लस 12 चा स्क्वेअर. इन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर नेक्स्टला 5 चा स्क्वेअर प्लस कितीचा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती आला मित्रांनो आपल्याकडे 25 आणि प्लस 12 चा स्क्वेअर किती आला 144. तर दोन्हीला ऍड केला तर टोटल किती आलं माझ्याकडे हे किती आले 169 बरोबर. 169 चा इन अंडर रूट 169 किती आला आपल्याकडे A to C इज इक्वल टू 13. 169 हा रूट कशाचा मित्रांनो आपल्याकडे 13 चा. तर 13 चा स्क्वेअर किती आला 169. हे मीटर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट झालं. हे झालं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किती आला आपल्याकडे 13 मीटर. हे झालं डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स होतं आपल्याकडे 17 मीटर. आता क्लिअर लक्षात आलं असं मित्रांनो की डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो आपण आणि डिस्टन्स कशी कॅल्क्युलेट करायची. आता नेक्स्टला हा फर्स्ट प्रॉब्लेम झाला. मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला थोडं पॉज करून लिहित चला. म्हणजे आता फास्ट आपण स्टडी करत असाल तर तुम्ही तसेच बसायचे तर व्हिडिओला पॉज करत जायचं आणि हे सगळे प्रॉब्लेम लिहून घ्यायचे. छोटासा जरा इम्पॉर्टंट पाहू मित्रांनो. थोडं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आपण स्टडी करू. नेक्स्टला क्वेश्चन आहे मित्रांनो पार्टिकल मूव्हिंग particle moving in a semicircle. Semicircle. A particle moving in a semicircle of radius r. Of radius किती
r and find out the distance and displacement. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता एक पार्टिकल आहे, ते पार्टिकल मोशन आहे. पार्टिकलचं मोशन म्हणजे सेमी सर्कल कॅल्क्युलेट करणं. सेमी सर्कल आपल्याकडे एक आर रेडियसचा एक सेमी सर्कल आहे आणि आम्ही सेमी सर्कल कॅल्क्युलेट करतो. किती रेडियस आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे आर रेडियसचा एक सेमी सर्कल आहे. आणि याला पॉइंटला मी नाव देतो ए बी आणि इकडे आपल्याकडे सेंटरला किती नाव देतो त्याला ओ. आता डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं फर्स्टला डिस्टन्स मी कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो डिस्टन्स किती मानलं त्याला हाफ सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल टोटल सर्कल चालला तर किती आपण म्हणतो टोटल सर्कल किती लेंथ असते सर्कम्फरन्स ऑफ लेंथ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलची लेंथ किती असते आपल्याकडे 2 पाय r. मग हाफ असेल तर किती r झाली पाय r. मग आपण किती म्हणणार याला पाय r. किती चालला म्हणणार मित्रांनो आपण पाय r. हे झालं डिस्टन्स पाय r. आता नेक्स्टला डिस्प्लेसमेंट किती डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती करायचं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट बरोबर. ओ पॉइंट आणि बी पॉइंटचं डिस्प्लेसमेंट आहे तर हे आर रेडियस आहे ही एक आर रेडियस आहे. किती आर झाला आपल्याकडे 2r. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2r आणि डिस्टन्स इज इक्वल टू पाय. हे सिंपल से छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. त्यासाठी आपण तुम्हाला किती क्वेश्चन्स लक्षात आला ना. आता नेक्स्टला मी तुम्हाला परत नेक्स्टला क्वेश्चन दिला एकदम सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन है मित्रांनो अ पार्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल अ पार्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल फ्रॉम A to B as shown in figure find out the distance and displacement. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं. आता तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. डायग्राम मध्ये ऍक्च्युअल काय दिलेले ते क्वेश्चन मध्ये डायग्राम आहे. तुम्हाला असं सांगितलं इथं आपल्याकडे ए पॉइंट आहे. इथं कोणता पॉइंट आहे मित्रांनो बी पॉइंट आहे. त्याची रेडियस आर आहे आणि या दोन्ही मध्ये जो अँगल आहे तो अँगल आहे मित्रांनो आपल्याकडे आता 60 डिग्री. तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय पार्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी एज शोन इन फिगर आणि फाइंड आउट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कसं कॅल्क्युलेट करणार सिंपल वे मध्ये. आता एकदम डिस्टन्सला काय लिहायचंय डिस्प्लेसमेंटला काय लिहायचंय तर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. थोडा डिफरंट टाइपचे क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यामध्ये येतो काय करतो फर्स्टला डिस्टन्स इज इक्वल टू टोटल सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती झाला आपल्याकडे 2 पाय बरोबर. 2 पाय r. मी इथं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं फर्स्टला. डिस्टन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती असतो आपल्याकडे 2 पाय r मल्टिप्लाइड बाय किती चाललाय फक्त तो 60 डिग्री पर्यंत. किती चालला आता 60. म्हणजे 60 मल्टिप्लाइड बाय 60 डिवाइडेड बाय आउट ऑफ किती आपल्याकडे 360 डिग्री बरोबर ना. टोटल किती 360. त्यामधला किती चालला फक्त तो 60. म्हणजे 60 मध्ये 0 ला 0 काय झालं आपल्याकडे कॅन्सल आउट. हे 2 मल्टिप्लाइड बाय पाय r आणि 2 मल्टिप्लाइड बाय 6 किती झालं आपल्याकडे मित्रांनो 12 आणि डिवाइडेड बाय 36. डायरेक्ट बाय 24 36. 1 डिवाइडेड बाय मित्रांनो किती आले 3. 1 डिवाइडेड बाय 3. ऍक्च्युअल मध्ये जो डिस्टन्स कव्हर केला तो पाय r बाय 3 हे आपल्याकडे डिस्टन्स आहे. आता काय म्हणणार मित्रांनो आपण आता डिस्टन्स ट्रॅव्हल केला. काय केलं आता डिस्टन्स ट्रॅव्हल. आता नेक्स्टला हे जरा डिस्टन्स आहे. आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं. मग डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिंपल मध्ये मी डिस्प्लेसमेंट साठी लिहिले डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू
आता डिस्प्लेसमेंट किती, शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. मी डायरेक्टली काय करेन, एक स्ट्रेट लाईन टाकलं, म्हणजे हे एवढा डिस्टन्स मला कव्हर करायचं नाही. हे डिस्प्लेसमेंट झालं, शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. तर आपल्याकडे ए टू बी हे डिस्प्लेसमेंट आहे. मी ए टू बी चं डिस्प्लेसमेंट मध्ये मी असं कॅल्क्युलेट करेन. हे किती अँगल आहे आपल्याकडे मित्रांनो, 60 डिग्री. हे रेडियस किती, आर. इथे एक रेडियस किती, आर. हे अँगल इथं आपल्याकडे पॉइंट आहे, तर मी ओ नाव देतो, याला काय नाव दिलं आपण, ओ ए बी, आणि याला सेंटरला काय नाव देऊ आपण, ओ. ठीक आहे. इन अँगल याला मी देतो अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल ऑफ बी ओ ए. हे अँगल इज इक्वल टू हे अँगल आणि हे अँगल 60 असेल तर हा किती आला, 60, आणि हा किती अँगल झाला, 60. 60 इक्वल अँगल आहे. हे बी 60 आपल्याकडे, हे बी 60 अँगल झाला. हे 60 असेल, हे 60 असेल, हे 60 झालं. तर हे आपल्याकडे आर आहे, हे पण आर आहे, हे बी काय आर. बरोबर, इक्वल ट्रायंगल आहे. मग आपल्याकडे इक्वल साइड झाले, ऑल द साइड्स आर इक्वल, म्हणजे जे आर आहे हे आर असेल तर हे बी किती आलं आपल्याकडे, आर. मग टोटल डिस्प्लेसमेंट ए टू बी किती आलं आपल्याकडे, आर. ए टू बी जे डिस्प्लेसमेंट आहे, ए टू बी इज इक्वल टू आर. मग डिस्प्लेसमेंट किती आलं मित्रांनो माझ्याकडे, हे तुम्हाला असं सॉल्व्ह करता आलं पाहिजे मित्रांनो. ए टू बी चं डिस्प्लेसमेंट, बरोबर, बी टू ए चं डिस्प्लेसमेंट. आता नेक्स्ट ला मी आणखी एक असा सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला देतो, तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करायचं मित्रांनो. याला आपल्याकडे आर रेडियसचं एक सर्कल आहे. टोटल मित्रांनो मी असं सांगितलं, ए पॉइंट आहे आपल्याकडे, इथं बी पॉइंट आहे, इथं सी पॉइंट आहे, आणि इथं कोणता, डी पॉइंट आहे. एक जो पार्टिकल आहे, मी आता परत वापस पार्टिकल मुव्हिंग ए टू बी सांगितलं तुम्हाला. पार्टिकल मुव्हिंग ए टू बी, बरोबर. ए टू बी पार्टिकलचं मुव्हिंग असं सांगितलं तुम्हाला. तिथून पार्टिकल कुठं आला, बी वर, आणि फाइंड आउट the distance and displacement. Same question as it is question. आता फक्त लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. पार्टिकल कुठून चालत आला मित्रांनो, या पॉइंट पर्यंत. हे डिस्टन्स झालं, काय झालं आपल्याकडे आता, डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स आहे, आता सारखा सेम फॉर्म्युला आहे. किती पाय चालला म्हणणार आता, तिथून इथपर्यंत आला तर अँगल किती आला, 90 चालला. सेमी सर्कल चालला तर किती चालतो, पाय. मग परत वापस आपल्याकडे क्वार्टर रिंग आला, तर क्वार्टर सेक्टर झालं, म्हणजे आपल्याकडे क्वार्टर रिंग आला, त्याला काय म्हणणार आपल्याकडे, टोटल सेमी सर्कल रिंग. ही कोणती रिंग आहे आपल्याकडे, क्वार्टर रिंग. क्वार्टर म्हणजे आपल्याकडे किती, 90 म्हणजे किती, पाय बाय 2 आर. म्हणजे आपल्याकडे डिस्टन्स फाइंड आउट झालं. ते फर्स्टला ए टू बी चालला, ए टू बी मी कन्सिडर केलं, तर ए टू बी चं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स किती आहे मित्रांनो आपल्याकडे, पाय बाय 2 आर. पाय बाय 2 आर किती आला आपल्याकडे, पाय बाय 2 आर. आता नेक्स्ट ला मी डिस्प्लेसमेंटला क्रिएट केलं, तर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट मी फाइंड आउट केलं. तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ए टू बी चं जे डिस्प्लेसमेंट आहे, ते डिस्प्लेसमेंट ए टू बी चं डिस्प्लेसमेंट. एक स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली, डिस्टन्स बिटवीन द, शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. हे आर, हे बी किती मित्रांनो आपल्याकडे, आर, बरोबर. हे आर असेल, हे बी आर असेल, तर परत वापस मी तुम्ही रिझल्टंट कॅल्क्युलेट करू. रिझल्टंट कॅल्क्युलेट केला तर दोन्हीमध्ये अँगल किती आला, 90. हे रिझल्टंटला मी लिहिलं, तर ए टू बी चा जो रिझल्टंट कॅल्क्युलेट केला, तर इज इक्वल टू इन अंडर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस काय लिहिलं, आर स्क्वेअर. हे 90 असेल तर आर स्क्वेअर, हे आर स्क्वेअर. तर वापस किती आर स्क्वेअर झाले माझ्याकडे, 2 आर स्क्वेअर, बरोबर. किती आर स्क्वेअर आहे आपल्याकडे आता, 2 आर स्क्वेअर. म्हणजे दोन्हीला ऍड केलं दोन्हीमध्ये, तर हे 2 आर स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअर मध्ये आर स्क्वेअर मी डायरेक्टली तुला कॉमन घेतो, म्हणजे राहिलं किती मित्रांनो आपल्याकडे, हे आर स्क्वेअर. आणि आर स्क्वेअरचा रूट काढला तर फक्त किती आलं मित्रांनो आपल्याकडे, आर. म्हणजे ए टू बी चं डिस्टन्स किती आलं माझ्याकडे, आर आला का, 2 आर, रूट 2 आर आला. किती लिहिणार आपण आता, हे आर, आणि नेक्स्ट ला हे दोन्हीला ऍड केलं तर किती आलं मित्रांनो, हे 2 आर स्क्वेअर. म्हणजे किती आलं, हे रूट 2 आणि आर, रूट 2 आर. हे झालं माझं डिस्प्लेसमेंट. मिळालेलं मी मित्रांनो डिस्प्लेसमेंट होतं.
तर हे डिस्प्लेसमेंट किती आलं आपल्याकडे √2 हे √2r डिस्प्लेसमेंट झालं a to b च आणि डिस्टन्स किती झालं π/2r. आता नेक्स्ट मित्रांनो सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं a to c चालला a to किती चालला आता पार्टिकल c a to b चालला तर डिस्टन्स किती सांगणार तुम्ही आता डिस्टन्स इज इक्वल टू सेमी सर्कल सारखं डिस्टन्स इज इक्वल टू किती लिहिणार πr डिस्टन्स किती लिहिलं मी πr आणि डायरेक्टली डिस्प्लेसमेंट किती लिहिणार डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2r बरोबर डिस्प्लेसमेंट किती लिहिणार आपण 2r एक r चालला एक r म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट किती आला 2r. आता नेक्स्ट ला मी परत वापस सांगितलं हे a टू किती चालला सांगितलं d म्हणजे a टू d कन्सिडर केला तर डिस्टन्स किती क्रिएट होईल आपल्याकडे डिस्टन्स इज इक्वल टू किती सांगणार आपण 3π/2 r तिथे किती असेल आपल्याकडे 3π/2 का 2π/3 हे झालं आपल्याकडे किती 3π/2 r म्हणजे काय झालं आपल्याकडे हे डिस्टन्स आणि नेक्स्ट ला काय नाव देणार आपण त्याला डिस्प्लेसमेंट किती सांगणार डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट किती होईल तिथून इथे चालला तर किती आलं √2r परत वापस इथून इथपर्यंत कॅल्क्युलेट केलं तर किती डिस्प्लेसमेंट आलं 2r आणि इथून परत वापस इथं शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट परत वापस एक r झाला परत वापस हे r दोन्ही मध्ये परत वापस किती अँगल आहे 90 किती येईल आपल्याकडे √2r हे लक्षात आलं आणि आता नेक्स्ट ला परत वापस एकदा लास्ट ला मित्रांनो a2 परत वापस a मानला म्हणजे फायनल इनिशियल ला कुठे होता a वरती फायनल ला कुठे आपल्याकडे a वरती म्हणजे जिथून स्टार्ट केलं चालायला आणि कंप्लीट वन सर्कल केलं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं तर आपण मित्रांनो डिस्टन्स किती कव्हर आहे म्हणणार डिस्टन्स म्हणणार टोटल पाथ लेंथला 2πr आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट किती झालं माझ्याकडे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधला 0. तर मित्रांनो आपल्याकडे a टू a चालला याला मी डिस्टन्स लिहितो ते आपल्याकडे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला लिहिलं मी 2πr आणि जे डिस्प्लेसमेंट आहे त्या डिस्प्लेसमेंटला लिहिलं 0 डिस्प्लेसमेंट किती आलं आपल्याकडे 0 हे डिस्प्लेसमेंट. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याला व्हिडिओला हे कंप्लीट तुम्ही इक्वेशनला व्यवस्थित घ्या व्हिडिओला थोडं पॉज करा आणि नेक्स्ट ला आपण काय करू मित्रांनो एक्सेलरेशन स्टडी करायचं. तर मित्रांनो मी बोर्डला साफ करून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा व्हिडिओला पॉज करून थोडं चांगलं अंडरस्टँडिंग करून काय करा तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. मित्रांनो आपण स्टडी केलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं तुम्ही आता त्याच्यावरती आपण 3-4 एक्झाम्पल मित्रांनो स्टडी केले खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण स्टडी करायचं एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी. एकदम सिंपल आपण स्टडी केलं मित्रांनो डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सला स्टडी केल्यानंतर आपल्याला एकदम सिंपल मित्रांनो स्टडी करायचं एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी. स्पीड असते आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला काय म्हणतो मित्रांनो आपण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर. तर एव्हरेज साठी काय म्हणाल आपण टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम सिंपल फॉर्म्युला मित्रांनो. आता मी काय लिहिली एव्हरेज स्पीड इज इक्वल टू फक्त स्पीड इज इक्वल टू चा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम. मग नेक्स्ट ला एव्हरेज साठी काय लिहिलं मित्रांनो आपण एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम टोटल काय लिहिलं मित्रांनो आपण टाइम. आता नेक्स्ट ला एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू मी काय लिहिलं मित्रांनो आता डिस्प्लेसमेंट टोटल डिस्प्लेसमेंट आणायची गरज नाही मित्रांनो फक्त डिस्प्लेसमेंट म्हणलं तरी चालतंय. टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं हे काय झालं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आणि डिवाइडेड बाय टोटल टाइम टोटल काय मित्रांनो टाइम. हे एव्हरेज डिस्प्लेसमेंट आणि एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये टोटल डिस्टन्स आणि टोटल काय मित्रांनो टाइम असा फॉर्म्युला आहे. आता मी एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला एक आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट t इज इक्वल टू 0 ला कुठं होता o वरती. आता t इज इक्वल टू 1 टाइम इंटरवलला तो कुठं होता माझ्याकडे a पॉइंट वर. a पासून जे पार्टिकलनी मोशन केलं a b आणि कुठपर्यंत आला c पर्यंत सॉरी a c b पर्यंत आला तर हे त्याचा ट्रॅव्हलिंगचा पाथ होता बरोबर. मग आपण काय करणार एव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला एव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय होईल टोटल डिस्टन्स किती येईल a c आणि b हे झालं माझ्याकडे a c b हे झालं टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम किती झाला
टोटल टाइमला T1 मायनस T2 मायनस T1. फायनल टाइम मायनस काय होईल इनिशियल टाइम. मग आपल्याकडे जो टाइम आला तो जो इक्वेशन आला म्हणजे जो फॉर्म्युला आला ते काय आला ACP म्हणजे टोटल डिस्टन्स आणि डिवायडेड बाय काय आहे मित्रांनो T2 म्हणजे फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आता म्हणजे टोटल टाइम. मग आता मित्रांनो हे टोटल टाइम घ्या मी इथला कव्हर केलेलं आहे. आता नेक्स्ट ला डिस्प्लेसमेंट काय आहे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हे आपल्याकडे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स किती A टू B डायरेक्टली A टू B डिस्टन्स झालं. आणि नेक्स्ट ला हे जे डिस्टन्स आहे आता त्या डिस्टन्सला मी असंही लिहू शकतो S2 हे डिस्टन्स आहे आणि नेक्स्ट ला किती S1 आहे. मग S2 मायनस S1 केलं तर फक्त किती आलं A आणि B मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. मग मी डायरेक्टली याला असं लिहू शकतो मित्रांनो आपण S2 मायनस S1 आणि डिवायडेड बाय T2 मायनस T1. T2 मायनस T1 म्हणजे चेंज इन डिस्टन्स डेल्टा S आणि चेंज इन टाइम डेल्टा S अपॉन डेल्टा T. त्याला म्हणायचं ऍव्हरेज काय दिलं आपण त्याला वेलोसिटी आणि हे ऍव्हरेज काय होतं स्पीड. लक्षात आलं मित्रांनो हे होतं ऍव्हरेजचं. आता नेक्स्ट ला मी याच्यावरती एक्झाम्पल देतो मित्रांनो. एक्झाम्पल दिल्यानंतर तुमच्या एकदम क्लिअर लक्षात येऊन जाईल की आता ह्याला एक्झाम्पल आपण स्टडी करू. फॉर एक्झाम्पल असं स्टडी केलं मित्रांनो इथं आपल्याकडं एक A टू B आणि मिडलला पॉइंट बनला होता माझ्याकडे C. A B C होतं. A टू B C मध्ये मी असं कन्सिडर केलं 10 किलोमीटर पर आवर मध्ये एक माझ्याकडे गाडी ट्रॅव्हल करते. तर ती गाडीमध्ये ट्रॅव्हल करण्याचं जे आपल्याकडं स्पीड होतं त्या स्पीड मध्ये असं दिलं तुम्हाला 30 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. हे काय आपल्याकडे 30 किलोमीटर डिस्टन्स आणि त्याचं जे स्पीड होतं ते स्पीड किती होतं माझ्याकडे 10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता नेक्स्ट ला मी परत वापस मानला की इथलं जे स्पीड होतं माझ्याकडे ते 20 किलोमीटर पर आवर होतं आणि माझ्याकडे जे डिस्टन्स होतं ते 60 किलोमीटर होतं. सेकंड डिस्टन्स फर्स्ट डिस्टन्स सेकंड डिस्टन्स फर्स्ट टाइम स्पीड आणि सेकंड स्पीड. इथलं जे स्पीड होतं म्हणजे मी 10 किलोमीटर पर आवर 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केला आणि 20 किलोमीटर पर आवर मी 60 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. तर दोन डिस्टन्स आहेत मित्रांनो. त्याला मी असं कन्सिडर केलं. आता फाइंड आउट काय करायचं ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे मित्र. फर्स्ट ला मी तुम्हाला कॅल्क्युलेट करत ऍव्हरेज स्पीड मला कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर. आता ऍव्हरेज स्पीड साठी मी काय कराल त्याच्यासाठी टाइम इंटरवल इथला टाइम इंटरवल कॅल्क्युलेट करत. मग मी फर्स्ट काय कॅल्क्युलेट केलं मित्रांनो A टू C चा टाइम इंटरवल A टू C इज इक्वल टू टाइम T1. टाइम किती आपल्याकडे T1. मग टाइम T1 कॅल्क्युलेट करा तर मला टोटल टाइम कॅल्क्युलेट करायला लागत होता. ऍव्हरेज स्पीड साठी काय टोटल डिस्टन्स आपण टोटल टाइम मग आपण कॅल्क्युलेट केला A टू C इज इक्वल टू टाइम. मग टाइम T1 इज इक्वल टू तिथं काय लिहिणार मित्रांनो आपण डिस्टन्स अपॉन काय लिहू त्याला स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम आला. डिस्टन्स किती माझ्याकडे फर्स्टला 30 किलोमीटर हे काय झालं 30 आणि डिवायडेड बाय किती झालं 10 किलोमीटर पर आवर आहे. तर आपल्याकडे 0 0 कॅन्सल होतं 3 हे किती आलं 3 आवर. 3 तास लागले मला किती फर्स्ट डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. लक्षात आलं 10 किलोमीटर पर आवर मी जर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किती 30 किलोमीटर तर मी डिस्टन्स किती आपण ट्रॅव्हल केलं मित्रांनो किती तासामध्ये 3 तासामध्ये. किती टाइम इंटरवल लागला 3 आवर्स. आता नेक्स्ट ला परत वापस मी सांगतो C टू B चं डिस्टन्स कॅल्क्युलेट टाइम कॅल्क्युलेट केला तर टाइम T2 इज इक्वल टू परत वापस फॉर्म्युला लिहिला डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन काय लिहिलं आपण स्पीड. तर डिस्टन्स किती लिहिलं 60 डिवायडेड बाय 20 लिहिलं 2 ला 2 कॅन्सल बरोबर 0 ला 0 कॅन्सल आउट. 6 डिवायडेड बाय 2 किती आलं परत वापस 3 आवर्स. म्हणजे 3 आणि 3 म्हणजे टाइम किती लागला 6 आवर्स. टोटल टाइम किती झाला टोटल टाइम ला मी काय लिहिले T1 प्लस T2. टोटल टाइम ला किती लिहिले मी टोटल टाइम इज इक्वल टू T1 प्लस T2. तर 3 प्लस 3 किती आलं 6 आवर्स. किती झाला 6. आता नेक्स्ट ला मला कॅल्क्युलेट करायचं होतं ऍव्हरेज स्पीड. मी ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू
मित्रांनो आपल्याकडे ऍव्हरेज स्पीड विचारलं. ऍव्हरेज स्पीडला आपण काय देणार? ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. टोटल काय देणार आपण? टोटल डिस्टन्स आणि डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स म्हणजे काय? A to C आणि नेक्स्ट ला C to कितीचा? B चा डिस्टन्स. बरोबर. आणि डिवाइडेड बाय टाइम. टाइमला काय लिहिली? T1 प्लस T2. तर A to C चा डिस्टन्स किती माझ्याकडे? 30 किलोमीटर. नेक्स्ट ला प्लस किती आलं? 60 किलोमीटर. पहिला टाइम किती होता? 3 आणि नेक्स्ट ला किती होता? 3. ते टोटल किती आलं आपल्याकडे? 90/6. 90 किती आलं? 6. 90/6 ला मी डिवाइड केलं तर हे किती आलं मित्रांनो? 15 किलोमीटर पर आवर. 15 किलोमीटर पर आवर. हे काय झालं आपल्याकडे? ऍव्हरेज स्पीड झालं. कितीचं? A to B चं ऍव्हरेज स्पीड होतं. हे किती आलं? 15 किलोमीटर. इथे किती होतं? 10 आणि इथे किती होतं? 20. ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर मी टोटल किती ऍव्हरेज चालू असं कन्सिडर करणार मित्रांनो? 15 किलोमीटर पर आवरचं हे ऍव्हरेज स्पीड होतं मला. आता नेक्स्ट ना ऍव्हरेज वेलॉसिटी विचारलं तर ऍव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन काय देणार मित्रांनो? टोटल टाइम. हे सिंपल आहे. टोटल डिस्प्लेसमेंट किती सांगणार? A to B चं 90 किलोमीटर. मला काय लिहिलं मी डायरेक्टली 90 आणि टोटल टाइम किती? 6. 90 डिवाइडेड बाय 6 वापस किती आला आपल्याकडे? 15 किलोमीटर पर आवर. तर परत डिस्प्लेसमेंट किती आलं माझ्याकडे? 15 किलोमीटर पर आवर. हे डिस्प्लेसमेंट, ऍव्हरेज वेलॉसिटी आणि ऍव्हरेज काय होतं आपल्याकडे? स्पीड आणि ऍव्हरेज वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली मित्रांनो. आता नेक्स्ट एक्झाम्पल स्टडी करू. नेक्स्ट एक एक्झाम्पल स्टडी करू मित्रांनो आपण. त्या एक्झाम्पलला मी असं लिहिलं. फर्स्ट ना आपल्याकडे एक पॉइंट आहे A to B. A to B पॉइंट आहे आणि माझ्याकडे काय आपल्याकडे C. तुम्हाला असं कॅल्क्युलेट करायला सांगितलं की जो टोटल डिस्टन्स आहे माझ्याकडे तो टोटल D डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे आपल्याकडे? D. फर्स्ट टाइम इंटरवल मध्ये B/2 डिस्टन्स आहे आणि सेकंड टाइम इंटरवल मध्ये B/2 डिस्टन्स. A to C मध्ये माझ्याकडे स्पीड आहे v1. किती स्पीड आहे आपल्याकडे? v1. आणि नेक्स्ट ला मी तुम्हाला सांगितलं सेकंड टाइम इंटरवल मध्ये किती स्पीड आहे माझ्याकडे? v2. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता तुम्हाला? फाइंड आउट द ऍव्हरेज स्पीड. फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? फाइंड आउट द ऍव्हरेज स्पीड. फाइंड आउट द ऍव्हरेज स्पीड. आता मी तुम्हाला सांगितलं अ पर्सन मूव्हिंग इन अ फर्स्ट डिस्टन्स म्हणजे फर्स्ट टाइम इंटरवल डिस्टन्स ट्रॅव्हल d/2 आणि नेक्स्ट टाइम इंटरवल मध्ये नेक्स्ट डिस्टन्स ट्रॅव्हल d/2 इन स्पीड किती आपल्याकडे? विथ स्पीड v2. आता तुम्हाला टोटल मध्ये काय विचारलं? फाइंड आउट द ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू फर्स्ट टाइम इंटरवल मधला जो डिस्टन्स आहे तो किती होता माझ्याकडे? d/2 आणि स्पीड किती माझ्याकडे? v1 आणि नेक्स्ट डिस्टन्स किती? d/2 आणि आपल्याकडे स्पीड किती? v2. आता ऍव्हरेज स्पीड साठी मी कॅल्क्युलेट काय करणार? ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू परत वापस फॉर्म्युला लिहिऊ. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल काय आहे? डिस्टन्स आणि नेक्स्ट ला डिवाइडेड बाय काय आहे? टोटल टाइम. सिंपल आहे मित्रांनो. डिस्टन्स किती? d. टोटल डिस्टन्स किती आपल्याकडे? d आणि टोटल टाइम किती द्यायचा?
T1 प्लस T2, तर T1 किती येईल? फर्स्टला टाइम इंटरवल कॅल्क्युलेट कर. जसं आता आपण कॅल्क्युलेट केलं तसं सिंपल ला A टू C चा टाइम इंटरवल मी T1 कॅल्क्युलेट केला, तर T1 ला मी परत वापस फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन काय नाही मित्रांनो स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड मध्ये जे डिस्टन्स होतं ते टाइम इंटरवल मध्ये डिस्टन्स आहे ते d/2 डिस्टन्स आहे, बरोबर. ते डिस्टन्स किती आपल्याकडे मित्रांनो d/2 अपॉन स्पीड किती लिहिली तर स्पीड आहे माझ्याकडे v1, तर डिस्टन्स आला टाइम आला d अपॉन 2v1. डिस्टन्स किती आला टाइम किती आला फर्स्टला d अपॉन 2v1, हे माझ्याकडे फर्स्ट टाइम इंटरवल. आता सेकंड टाइम इंटरवल साठी काय लिहिलं मित्रांनो आपण? सेकंड टाइम इंटरवल किती c टू b चा टाइम इंटरवल आहे, म्हणजे त्यालाच काय लिहिलं t2, आणि t2 इज इक्वल टू परत वापस काय लिहिलं डिस्टन्स, आणि नेक्स्ट ला अपॉन काय लिहिलं स्पीड. डिस्टन्स अपॉन काय लिहिलं स्पीड. डिस्टन्स सेकंड डिस्टन्स किती d अपॉन 2 आणि डिवाइडेड बाय v2, तर d अपॉन 2v2 हे किती आला माझ्याकडे t2, बरोबर. दोन्हीला मी ऍड केलं तर दोन्हीला ऍड करतो, ते इथे लिहिलं d अपॉन d t1 प्लस t किती आपल्याकडे d अपॉन 2v1 प्लस d अपॉन 2v2. आलं लक्षात? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करा. ऍडिशन केली तर आपल्याकडे किती येईल आता d अपॉन आणि याला मल्टिप्लाय करा, तर इथे किती आलं माझ्याकडे d आणि 2v1 d मल्टिप्लाइड बाय इथे किती राहील v1 आणि प्लस नेक्स्ट ला d आणि वापस किती राहील मल्टिप्लाइड बाय इथे आपल्याकडे 2v2. आलं लक्षात? नेक्स्ट ला डिवाइडेड बाय दोन्ही मध्ये काय केलं मी डिवाइडेड बाय दोन्हीने मल्टिप्लाय केलं, तर दोन्हीला मल्टिप्लाय 2v1 मल्टिप्लाइड बाय 2v2. दोन्ही मध्ये d मध्ये प्लस आहे आपल्याकडे, तर मी डायरेक्टली काय केलं d ला d कॉमन काढला, 2 ला 2 कॉमन काढतो, आपल्याकडे व्हॅल्यू येईल ते व्हॅल्यूला d डिवाइडेड बाय ते d कॉमन निघलं 2 कॉमन निघलं, तर फक्त काय राहील v1 प्लस v1 प्लस v2 आणि डिवाइडेड बाय किती 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 आणि 4 v1 मल्टिप्लाइड बाय v2. तर आपल्याकडे किती येईल d ला d कॅन्सल आउट झालं, d ला d कॅन्सल आउट हे 2 आणि डिवाइडेड बाय 4, तर 1 बाय किती आलं 2, इथे किती 1 बाय 2, मग आपल्याकडे इथे राहिला 2, ते 2 वरती गेलं तर किती येईल 2 मल्टिप्लाइड बाय v1 v2 आणि डिवाइडेड बाय v1 प्लस v2. तर आपल्याकडे आन्सर आलं 2 v1 v2 आणि डिवाइडेड बाय v1 प्लस v2, हे होतं माझ्याकडे एव्हरेज स्पीड. हे काय आलं आपल्याकडे एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. जर डिफरंट तुमच्याकडे व्हेलॉसिटी आणि डिफरंट डिस्टन्स असेल तर हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा 2v1 मल्टिप्लाइड बाय v2 आणि डिवाइडेड बाय v1 प्लस v2. दोन्ही मधला जो डिस्टन्स आहे तो इक्वल डिस्टन्स आहे आणि डिफरंट व्हेलॉसिटी वाला जो फॉर्म्युला असेल ते मित्रांनो तुम्ही यूज करायचा. तर आज आपण मित्रांनो आपण स्टडी केलं, आजचा जो आपण स्टडी केलं त्यामध्ये रेस्ट अँड मोशनला आपण स्टडी केलं. त्यानंतर मित्रांनो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटला स्टडी केलं, आणि डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये आपण असे भरपूर सारे एक्झाम्पल स्टडी केले मित्रांनो. त्यानंतर आपण स्टडी केलं एव्हरेज स्पीड अँड एव्हरेज व्हेलॉसिटी. तर मित्रांनो आजचं लेक्चर आपण इथेच थांबू, इथेच स्टॉप करू. काही तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपलाही सेंड करतो, तर ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. आणि आता मित्रांनो नेक्स्ट ला उद्या आपण याच्यानंतरचा पॉइंट स्टडी करू.